प्रणाली। ए ससुरासुर मनुसिंद वंदिदम घोदघाई कम्ममलम प्रणमामि वड्ढमाणं तीर्थं धम्मस्य गत्तारं से पुनतीर्थयरे ससौव सिद्धे विशुद्ध स्वभावे समन्नेय नानदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चा अर्हन्ताणं सिद्धाणं तहणं गणहराणं अच्छावयवगाणं साहुणं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाना समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथामध्ये ज्ञेय तत्व महाअधिकार बघत असताना आपली गाथा काल 160 आणि 161 नंबरची गाथा झाली। परद्रव्यांपासून अत्यंत उदासीन वृत्ती जीवनामध्ये आचार्यांची असणार आहे। परद्रव्यामध्ये शरीर, वाणी आणि मन तीनहीला परद्रव्य मानलेलं आहे। याचं कारण हे पुद्गल रचित आहे, पुद्गलाची रचना आहे। जे जे जग दृश्यमान आहे ते सगळं पौद्गलिक आहे। आत्मा कधीही दृष्टीगत होऊ शकत नाही, दृष्टीचा विषय बनू शकत नाही। आत्मा ज्ञानाचा विषय जरूर बनणार आहे, पण दृष्टीचा विषय बनत नाही। आणि त्यामुळे जे आम्ही बघतो ते सगळं पुद्गलमयी आहे। आणि या पुद्गलामध्ये परद्रव्यांमध्ये अत्यंत मध्यस्थ भाव, न कुठे इष्टाकडे झुकणारा, न अनिष्टकडे झुकणारा, न प्रीतीकडे झुकणारा, न द्वेषाकडे झुकणारा, अशा प्रकारचा मध्यस्थ भाव जीवनात ठेवणं हे कर्तव्य आहे। हीच गोष्ट आचार्यांना देखील ज्ञात आहे आणि अनुभूत देखील आहे। आणि ही अनुभूती वारंवार प्रगट करण्याचा त्यांचा पुरुषार्थ देखील असणार आहे। म्हणून देहाविषयी अत्यंत विविक्तता, मध्यस्थ भाव त्यांच्या जीवनामध्ये अवतरित झालेला आहे। आणि हे शरीर कसं आहे तर शरीर अनेक परमाणूंचं मिळून बनलेलं आहे। या परमाणूमध्ये देखील प्रत्येक परमाणू स्वतंत्र रीतीने विद्यमान आहे। याच्यामध्ये स्वतंत्रतेची स्वतःची शक्ती आहे। आणि तरीही अनेक म्हणजे परमाणू एकतेला कारणीभूत आहे, कारण त्यांचा तो बंधरूप दशा आहे। असा हा तो पर्याय आहे। आणि पर्यायीमुळे हे शरीर आहार वर्गणेपासून निर्माण झालेला आहे। म्हणजे म्हणून त्या काल सांगितलं की त्याच्यामध्ये स्वरूप अस्तित्वाची अनेकता असतानाही, म्हणजे प्रत्येक परमाणू स्वतःच्या स्वरूप अस्तित्वाने पृथक आहे। परमाणूमध्ये देखील अत्यंत अभाव आहे। लक्षात घ्या, 4 तऱ्हेच्या अभावामध्ये 2 द्रव्यांमध्ये असलेला अभाव अत्यंत अभाव म्हटला गेला। तर परमाणू हे एक स्वतंत्र द्रव्य आहे, म्हणून एका परमाणूचा दुसऱ्या परमाणूमध्ये देखील अत्यंत अभाव आहे। पण 2 स्कंधरूप पर्यायी युगपद विद्यमान आहे, वर्तमान काळामध्ये आहे। यामध्ये मात्र अन्योन्य अभाव असतो। तर अशा तऱ्हेने ही स्वरूप अस्तित्वाची अनेकता असतानाही ते एक रूपाने प्रतिभासित होतात। आणि या गाथेचा प्रयोग करताना प्रत्येकाने मनाशी खुणगाठ बांधायला हवी की शरीर म्हणजे मी नाही, वचन म्हणजे मी नाही, माझ्या मनामध्ये जे काही विकल्प सुरू आहे हे म्हणजे मी नाही। मी तर एक चैतन्य स्वभावी उपयोगमयी ज्ञाता द्रष्टा आत्माच आहे। ही वारंवार भावना जीवनामध्ये भेदविज्ञानासाठी नितांत गरजेची आहे। ही गाथा आपण बघितली आणि आता आपल्याला वळायचं आहे 162 गाथेवर। 162 गाथामध्ये सांगितलं की हे परद्रव्य आहे,
आणि या परद्रव्यांचा कर्ता कोण आहे याचा निर्णय केला. आम्हाला शरीर मिळत आहे, शरीरामध्ये आत्मा देखील विद्यमान आहे. मग या शरीराचा कर्ता आत्मा आहे का? जीवानी परिणाम केले म्हणून जीवाला शरीराची प्राप्ती झाली, म्हणून कर्म देखील म्हणूनच आले, आणि म्हणून कर्माचा कर्ता आत्मा आहे का? शरीराचा कर्ता आत्मा आहे का? बोलण्याचा परिणाम जीवाचा होतो आहे, म्हणून भाषा वर्गणेचा कर्ता आत्मा आहे का? हे प्रश्न आमच्या मनामध्ये उत्पन्न होतात. त्याचं उत्तर सांगतात की कर्ता कर्म संबंध कधीही दोन द्रव्यांमध्ये असत नाही. कर्ता कर्म संबंध नेहमी एक द्रव्याश्रित असणारा संबंध असतो. एका द्रव्यामधली अगदी अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य हे कारण रूपाणी आहे, आणि उत्तर समयवर्ती असलेलं द्रव्य हे कार्यरूप आहे, आणि यांच्यामध्येच फक्त कर्ता कर्म संबंध आहे. उदाहरण बघू शकतो. समजा एखाद्या जीवाला सम्यक्त्वाची प्राप्ती होणार आहे, तर सम्यक्त्व प्राप्तीपूर्वी असणारा अनिवृत्ती करण्याचा अंतिम समयवर्ती परिणाम हा कारणाचा परिणाम आहे, आणि त्यानंतर प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती झाली हे त्याचं कार्य आहे. म्हणजे कर्ता कारण कर्ता कर्म संबंध हा संबंध एका द्रव्याश्रित असतो, ज्या ठिकाणी व्याप्य व्यापक संबंधपणा घटित होतो. परंतु कर्ता कर्म संबंध कधीही दोन द्रव्यांमध्ये असत नाही. सुवर्णकारांनी दागिन्यांची निर्मिती केली, सुवर्णकार दागिन्याचा कर्ता नाही. निश्चय नाही हे म्हणणार आहे. व्यवहारामध्ये आम्ही काय भाषा वापरतो हे महत्वपूर्ण नाही, पण काय समजतो हे मात्र महत्वपूर्ण आहे. व्यवहारातली भाषा सुवर्णकारांनी दागिना केलं अशी जरी असली तरी समजायचंय की दागिन्यांचा कर्ता सुवर्ण द्रव्य हेच आहे, आणि सुवर्णकार जो आहे हा दागिन्याचा निमित्त कर्ता आहे. यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे, कर्ता कर्म संबंध नाही. ही गोष्ट इथे नक्की केलेली आहे. आणि म्हणून आत्म्यामध्ये परद्रव्याचा आणि परद्रव्याच्या कर्तृत्वाचा अभाव सिद्ध करतात. म्हणजे परद्रव्याचाही अभाव आहे आणि परद्रव्याच्या कर्तृत्वाचा देखील, म्हणजे कर्तेपणा देखील आत्म्याकडे नाही. आणि परद्रव्य म्हटलं तर पूर्ण घ्यायचं, शरीर, वचन आणि मन. गाथा 162. नाहं पोग्गलमय्यो न ते मया पोग्गला कया पिंडम तं हि न देहोऽहं कर्ता वा तस्य देहस्य. नाहं पोग्गलमय्यो न ते मया पोग्गला कया पिंडम तं हि न देहोऽहं कर्ता वा तस्य देहस्य. अहम पोग्गलमयो न, मी पुद्गल रूप नाही, कारण आत्मा आहे. मीचा वाच्य नेहमी आत्मा. मी माझा आत्मा आहे असं कधीही म्हणणार नाही. माझं शरीर आहे असं म्हणू शकतो आम्ही. इथे षष्टीकारक संबंध घटित होतो, पण आत्म्यामध्ये कधीही षष्टीकारक संबंध लावायचा नाही. आणि आम्ही लावत असू तर त्या ठिकाणी ते शब्द प्रयोग चुकीचे आहे. माझा आत्मा, त्याच्यापेक्षा मी आत्मा आहे, माझा आत्मा आहे, हे शब्द प्रयोग व्यवहार नयामध्ये योग्य वाटत असतील, पण निश्चय नाही. मी आत्मा आहे, शरीर माझं आहे. इथे आम्ही स्वस्वामी संबंध कारक षष्टीचा संबंध लावू शकतो, संबंध असा लावू शकतो. आणि हे जे शरीर आहे हे शरीर पुद्गलमय आहे आणि आत्मा चेतन स्वभावी आहे. म्हणून मी पुद्गलमय नाही. न ते पोग्गला मया पिंडम कया, ते पुद्गल हे माझ्या करवी देखील उत्पन्न झाले नाही. देह याचा निर्माता मी नाही. देह जे निर्माण झालेला आहे ही तर पुद्गलाची रचना आहे, म्हणून ते पुद्गलमय आहे. जरी व्यवहारामध्ये आम्ही मानतो आणि म्हणतो देखील
की कर्म मी केलं तरी देखील कर्माचा कर्ता आत्मा नाही. कारण कर्ता कर्म संबंध एक द्रव्याशीत लावायचा आणि कर्म म्हणत असताना पुद्गल द्रव्य आलं, जडकर्म आलं, त्याचा कर्ता आत्मा कदापि असत नाही. म्हणून ते पुद्गल माझ्या कर्मी पिंडरूप केल्या गेले नाही. यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध लावायचा. आणि कसा लावायचा? तर जीवानी परिणाम केले, या परिणामांच्या निमित्ताने विशेषोपचय रूप असलेली कर्मांवर्ग नातीच्या योग्यतेने त्या समयात कर्मरूप परिणत होऊन आत्म्याशी संबंधित झाली. अशा तऱ्हेचा हा संबंध या ठिकाणी लावायचा. आत्म्यानी कर्माला केलं हा संबंध चुकीचा आहे. म्हणून माझ्या कर्मी ते पिंडरूप पुद्गल पिंडरूप केल्या गेले नाही. ही तम्हा अहम देहो न, म्हणून मी वस्तुतः देह नाही. वातस्य देहस्य कर्ता न, म्हणून त्या देहाचा कर्ता देखील मी नाही. म्हणजे देह जे आहे, या देहाला परद्रव्य म्हणायचं. म्हणायचं म्हणजे परद्रव्यच आहे, म्हणून ते परद्रव्य म्हणजे मी नाही. आणि त्या परद्रव्याचा कर्ता देखील मी असू शकत नाही. ही गोष्ट इथे सांगितलेली आहे. टीका पहा. या प्रकरणामध्ये ज्यांचा पुद्गल स्वरूपाने निर्णय केला आहे असे शरीर नामक परद्रव्य आणि त्यामध्ये मन वचन कायेचे द्वैत अंतर्भूत आहे. म्हणजे शरीर, मन आणि वचन तीनही घ्यायचे. म्हणजे शरीर म्हटलं तर शरीर नाम कर्म आणि त्याच्याच निर्माण म्हणजे निर्मितीमध्ये मनाची निर्मिती झाली, वचनाची निर्मिती झाली, ही सगळी नामकर्मामध्येच निर्माण झालेलं आहे. अशा तऱ्हेचं हे सगळं अंतर्भूत आहे. आणि हे म्हणजे मी नाही. कारण पुद्गलमयी शरीर पणाचा अपुद्गलमय अशा माझ्याशी विरोध आहे. कारण ते पुद्गलमय आहे आणि आत्मा अपुद्गलमय आहे. या दोन मध्ये स्वभावानीच भेद आहे. आत्मा जर बघितला तर आत्मा चेतन रूप आहे, शरीर अचेतन आहे. शरीर जड आहे, आत्मा ज्ञान दर्शनमयी आहे. शरीर रूपी आहे, मूर्तिक आहे, त्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण गुण आहे. आणि आत्मा अरूपी आहे, अमूर्तिक आहे. आत्म्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण गुण नाही. किंवा आत्मा ज्ञाता द्रष्टा आहे, जाणण्याचं कार्य करतो आहे. आणि शरीर मात्र जाणल्या जाणेपणाने जाणल्या जात ज्ञेय आहे. म्हणजे शरीर ज्ञेय आहे आणि आत्मा ज्ञाता आहे. अशा तऱ्हेने लक्षण भेद या दोहोंमध्ये दिसतात. आणि लक्षण भेदांनीच वस्तू पृथक करता येते. दोन द्रव्य अगदी एकमेक झाल्यासारखे दिसत असले तरी देखील ते एकमेक होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. दोन द्रव्य कधीही आम्ही एक करू शकत नाही, हे अंतिम सत्य आहे. परमाणू परमाणू एकत्रित येऊन स्कंदरूप त्याची दशा झाली तरी दोन परमाणू एकरूप झाले, तन्मय झाले, त्यांचं अस्तित्व एकमेकात विरून गेलं असं असत नाही. हे त्रिकाल सत्य आम्हाला स्वीकारायचं आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेने हा जो पुद्गलमयी आहे त्याचं लक्षण वेगळं आहे. या लक्षण आणि पुद्गल कधीही भिन्न केल्या जाऊ शकतं. फक्त त्याला भिन्न करण्याची कला आम्हाला ज्ञात व्हावी लागते. ते प्रयोग आम्हाला जीवनात आमच्या करावे लागतात. लक्षण भेद जाणून घ्यावे लागतात. स्वभाव प्रत्येकाचा ओळखावा लागतो आणि स्वभावाच्या माध्यमातून जिन परमपैनी सुबुधी छैनी दारी अंतरभेदिया वर्णादी अरुरागादिते निज भाव को न्यारा किया. अशा तऱ्हेने हे वर्णादी आणि रागादी भाव हे पौद्गलिक आहे. आणि आम्हाला या बुद्धीच्या माध्यमातून याच्यामध्ये अंतर्भेद करून या दोनला वेगवेगळं पाहता येऊ शकतं, अनुभवता येऊ शकतं. कदाचित त्याच पर्यायी दोन आम्ही करू शकणार नाही, पण दोन आहे
ही प्रतीती मात्र जरूर त्या पर्यायीमध्ये आम्ही करू शकतो. आणि अशा तऱ्हेनेच या दोन मध्ये भेद प्रक्रिया करायची आहे, कारण त्यांच्यामध्ये स्वभाव भेद आहे. किंवा त्या शरीराचा कारणद्वारा, कर्तेपणाद्वारा, कर्तृप्रयोजकद्वारा, कर्ता अनुमोदकद्वाराही मी करता नाही. कोणत्याही तऱ्हेने मी त्याचा करता नाही, अनुमोदकाचाही करता नाही, प्रयोजकाचाही मी करता नाही, करणपणाचा मी करता नाही. कोणत्याही दृष्टीने माझा त्याच्याशी कर्ता कर्मपणा संभवनीय नाही. ते परद्रव्य आहे आणि परद्रव्याचा आणि माझा संबंध असेलच तर तो निमित्त नैमित्तिक संबंध आहे. आणि निमित्त नैमित्तिक संबंध कधीही त्रिकाली असू शकत नाही. तो वर्तमान कालामध्ये दोन पर्यायींमध्येच तो संबंध दिसतो आणि तेवढाच तो संबंध लावायचा असणार आहे. कर्ता कर्म संबंधाचा परद्रव्याशी म्हणजे शरीरादी परद्रव्यांचा आणि माझा कर्ता कर्म संबंध नाही. याचा सरळ अर्थ मी शरीराचा कर्ता नाही, मी शरीराचं कारण नाही, मी शरीराचा अनुमोदन करणारा देखील नाही. एवढं हे ठासून अंतःकरणामध्ये आम्हाला बिंबवायचं आहे. कारण अनेक परमाणु द्रव्यात्मक एक पिंड पर्याय परिणतीचा अकर्ता असा मी कसा आहे. तर मला या ज्या पुद्गल परिणती जी दिसत आहे, अनेक परमाणु मिळून एक पिंडरूपपणा दिसत आहे. आणि हे शरीर जे आहे, शरीराची जी स्कंदरूप पर्याय आहे ही समान जातीय द्रव्य पर्याय. पहिल्यांदा आपल्याला समान जातीय द्रव्य पर्याय येऊन गेली की पुद्गलामध्ये जो बंध होणार आहे तिथे जो एकपणाचा व्यवहार असणार आहे तो समान जातीय द्रव्य पर्याय असणार आहे. आणि एक जीव द्रव्य आणि अनंत परमाणु यांचा जो संबंध दिसणार आहे ही असमान जातीय द्रव्य पर्याय आहे. तर ही जी माझी शरीराची पर्याय आहे ही पर्याय अनेक पुद्गल पिंड मिळून बनलेली आहे, म्हणून ती एक पिंडरूप पर्याय वाटते. म्हणून ती समान जातीय द्रव्य पर्याय आहे. आणि समान जातीय द्रव्य पर्याय त्याचा मी अकर्ता अशा मला अनेक परमाणु द्रव्यात्मक एक पिंड पर्याय परिणाम स्वरूप शरीरपणाच्या कर्तेपणाचा सर्वथा अभाव आहे. आणि म्हणून मी शरीराचा कर्ता नाही. भाषा वर्गणेसाठी देखील अनंत परमाणूंचा पिंड त्या ठिकाणी कारणीभूत झालेला आहे. ही भाषा आमची निरंतर प्रवाहमान आहे. या ठिकाणी देखील असे हे सगळे पौद्गलिक पिंड भाषा वर्गणा. आपण काल भाषेविषयी विस्तृत बघितलं की भाषा जी आहे या भाषेमध्ये देखील स्पर्श रस गंध वर्ण गुण आहे. आम्हाला पहिल्यांदा पटत नाही कारण आम्हाला शब्द दिसत नाही. शब्द दिसत नाही पण आज तर आम्ही शब्दाचं तंत्रज्ञान एवढं आत्मसात केलेलं आहे की शब्द आम्ही कॅच करू शकतो, पकडू शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो, त्याचा संग्रह करू शकतो किंवा ते डिलीट देखील करू शकतो. म्हणजे भाषा ही जडरूप असल्यामुळेच हे शक्य झालं. जे अमूर्तिक द्रव्य आहे ते कधीही आम्ही पकडू शकत नाही, ते कॅच करता येत नाही. जर आत्मा आहे तर आत्मा आम्हाला कोणत्याही तऱ्हेने असा बंदिस्त करता येत नाही, पकडून ठेवता येत नाही. आणि शब्द जे आहे हे पौद्गलिक आहे आणि पौद्गलिक असल्यामुळे पुद्गलाचे सर्वच्या सर्व गुणधर्म स्पर्श रस गंध वर्ण हे देखील भाषेमध्ये विद्यमान आहे. जी मनोवर्गणा आहे ही मनोवर्गणा देखील अशाच तऱ्हेने स्पर्श रस गंध वर्ण युक्त असणार आहे. मनामध्ये ज्या वेळेला चांगल्या प्रकारचे विचार आमचे असतात त्यावेळेला त्या विचाराचा वर्ण हा पांढरा असतो आणि याचा परिणाम आमच्या दृश्यमान शरीरावर होतोच होतो, प्रश्नच नाही. मनामध्ये जेव्हा निरंतर सुंदर विचार असतील त्यावेळेला आमचं मनस्वास्थ्य राहतं, तसंच शरीर स्वास्थ्य देखील टिकतं. आणि ज्या वेळेला मनामध्ये कुटिलतापूर्ण विचार असतात त्याचा इफेक्ट हा आमच्या शरीरावर सुद्धा होतो.
एवढंच नव्हे तर आमच्या मनातली जी सूक्ष्म स्पंदन आहे ती ज्या व्यक्तीपर्यंत समोर पोहोचतात, जेवढं त्याचं सघनता असते, त्या व्यक्तीवर देखील त्या विचारांचा परिणाम झालेला दिसतो. आमच्या मनामध्ये जर अगदी उदासीन वृत्ती असेल आणि आम्ही दुर्मुखलेल्या चेहऱ्याने असू, तर त्याचा इफेक्ट आमच्या शरीरावर तो होतोच होतो, पण समोरच्या व्यक्तीवर देखील तो इफेक्ट आम्हाला सहज पाहायला मिळतो. म्हणजे हे जे सगळं आहे हे पुद्गलमय असल्यामुळे ही पुद्गलाचीच विशिष्ट रचना आहे. अशा तऱ्हेची ही गाथा आपण या ठिकाणी बघितली. पाहूया या संबंधी थोडक्यात विवेचन. या गाथेमध्ये परद्रव्य जे आहे, मन वचन काय, याचा आणि आत्म्याचा अभाव आहे, संबंध नाही, कर्ता कर्म संबंध नाही, आणि कर्तृत्वाचा देखील या गाथेमध्ये निषेध केलेला आहे. आत्मा कसा आहे तर ज्ञान स्वरूपी चेतन आहे आणि शरीरादी अचेतन आहे. आत्मा अमूर्तिक आहे, शरीर मूर्तिक आहे. आत्मा अखंड एकरूप आहे, तर शरीर हे पूरण गलन स्वभावी आहे. आत्म्यामधले काही प्रदेश निघून गेले, तो मुंगीच्या शरीरात गेला तर काही प्रदेश कमी झाले असं कधीही होत नाही, कारण आत्मा एक अखंड द्रव्य आहे. त्याच्यामध्ये अशी घटबड प्रदेशांची होत नाही. त्याचे जे असंख्यात प्रदेश आहे हे नित्य कायम असतात. आणि पुद्गल जे आहे, या पुद्गलामध्ये निरंतर निरंतर पूरण आणि गलन ही प्रक्रिया सुरू असते. परमाणू निघून जातात, नवीन येत राहतात, अशी प्रक्रिया तिथे आहे. आणि चौथी गोष्ट, आत्मा शरीराचा कर्ता, कारण, प्रायोजक आणि अनुमोदक नाही. कारण अनेक परमाणूंमध्ये स्वतः पिंडरूप होण्याची योग्यता असते. ही जे शरीर आहार वर्गणा बनली, ही का बनली तर त्याच्यामध्ये देखील स्वभावतः निसर्गतः त्याच्या गुणधर्म वैशिष्ट्यांनी ही स्कंदरूप पर्यायी परिणत होण्याची योग्यता आहे. परमाणू वास्तविकतः एक प्रदेशी आहे, पण तो त्याच्याच स्वभावाने बहुप्रदेशी बनतो. त्याला कुणीही बहुप्रदेशी बनविलेलं नाही. त्याच्यामध्ये स्कंदरूप होण्याची त्याची स्वयं योग्यता आहे. ही जी आहार वर्गणेची निर्मिती झाली किंवा आहार वर्गणेपासून शरीराची जी निर्मिती झाली, ही त्या पुद्गलाची त्या कालाची तत्काल योग्यता आहे आणि त्यांनीच ते तशानुरूप परिणत झालेलं आहे. आणि भाषा वर्गणा देखील शब्दरूप परिणमण्याची भाषेची योग्यता आहे. कोणतीही वर्गणा भाषा वर्गणा रूप परिणमित नाही. या जगामध्ये 23 प्रकारच्या वर्गणा आहे आणि या वर्गणांमध्ये काहीच वर्गणा आमच्यासाठी उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये आहार वर्गणा, नंतर भाषा वर्गणा, मनोवर्गणा या आमच्यासाठी, किंवा तेजस वर्गणा आणि कारमान वर्गणा या आमच्यासाठी आम्ही ग्रहण करतो आणि सोडतो देखील. याच आमच्यासाठी उपयुक्त असलेल्या वर्गणा म्हटल्या जातात. आणि बाकीच्या शून्य वर्गणा आहे, नभो वर्गणा आहे, अणुवर्गणा आहे, अशा 23 वर्गणा आहे. त्यांचं आणि आमचं काहीही कर्तव्य नाही. आमचं कर्तव्य ह्या 5 वर्गणांशीच तिथे आहे आणि त्यांच्यामध्ये तशा प्रकारची परिणमण्याची स्वतःची योग्यता आहे. वृंदावन कवी या बाबतीत म्हणतात, मैं जो हूँ विशुद्ध चेतनत्व गुणधारी सोतो, पुद्गल द्रव्य रूप कभी नहीं भासतो, ताते मैं शरीर नाही करता हूँ, ताको नाही, मैं तो चिदानंद वृंद अमूर्त शाश्वतो. मी तर चिदानंद वृंद आहे आणि अमूर्तिक शाश्वत अमूर्तिक स्वरूपी आहे. पण अमूर्तिकपणा हा आत्म्याचा स्वभाव आहे, पण लक्षण नाही. लक्षात घ्या, हा अमूर्तिकपणा आत्म्याचा तर स्वभाव आहे, पण त्याला लक्षण म्हणता येत नाही. जर अमूर्तिकत्व आत्म्याचं लक्षण केलं तर त्याच्यामध्ये अतिव्याप्ती दोष येणार. कारण अमूर्तिक द्रव्य धर्म अधर्म आकाश काल ही पण आहे.
जर आम्ही अमूर्तिकत्व आत्म्याचं लक्षण केलं तर याही द्रव्यांना आम्हाला जीव मानावं लागेल, म्हणजे अतिव्याप्ती दोष इथे येतो. म्हणून अमूर्तिकपणा स्वभावता आहे पण लक्षण नाही. लक्षण असं पाहिजे की ते फक्त त्याच द्रव्यात व्याप्य पाहिजे आणि दुसऱ्या द्रव्यात न जाणार पाहिजे. म्हणून जीवाचं लक्षण चैतन्य हेच जीवाचं लक्षण आहे आणि अमूर्तिकपणा हा जीवाचा त्या ठिकाणी स्वभाव आहे. या गोष्टीचा प्रयोग आम्हाला जीवनाचं करायचा आहे. तर परद्रव्यांपासून अत्यंत विविक्त मात्र आत्मतत्वालाच आपल्या परिणमण्याचा करता अनुभवणे. मी परद्रव्याचं मी काहीही करू शकत नाही. मी परद्रव्याला माझ्या इच्छेच्या अनुकूल परिणमवू शकत नाही. परद्रव्यांबद्दल मी अत्यंत उदासीनच असू शकतो. परद्रव्यामध्ये मी काहीही करू शकत नाही. हा दृढ निश्चय किंवा हा दृढ संस्कार वारंवार भेद विज्ञानासाठी आम्हाला प्रयोजनीय असणार आहे. निरंतर आम्हाला भावना ही भावायची आहे की मी आत्मा आहे आणि माझं परिणमन करणं माझ्या अधीन आहे, पराचं परिणमन करणं माझ्या अधीन नाही. कितीही मला वाटत असलं की समोरच्या व्यक्तीने अशा प्रकारची परिणती करावी तरी देखील त्याची परिणती त्याच्या अधीन आहे. हे सत्य पहिल्यांदा आम्हाला अंतरंगात ठसवावं लागणार आहे. कारण अनादिकालाचा संस्कार हा आहे की मी परद्रव्याला परिणमवू शकतो आणि या संस्काराचा छेद करून मी परद्रव्याला परिणमवू शकत नाही हा संस्कार दृढ करायचा आहे. मी शरीराचं देखील परिणमन करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. जर आम्ही शरीराच्या परिणमनाचा करता जर स्वतःकडे घेतला असता करते पण तर आम्हाला आजार का झाले असते किंवा ऑपरेशनची डोळ्यांचं ऑपरेशन डोळ्याचे अधूपणा हा आम्हाला का आला असता. याचं कारण असं आहे की त्याचं परिणमन करण्याची आमची योग्यता नाही. मी माझं परिणमन करू शकतो, माझ्या परिणमनाचा मी कर्ता बनू शकतो, पण मी पराच्या परिणमनाचा कर्ता बनू शकत नाही. हा प्रयोग या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला जीवनामध्ये करायचा आहे. आणि या अनुषंगाने आता आपण पुढची गाथा एक बघूया. गाथा आहे 163 नंबरची, की ज्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे की हे आम्हाला शरीर प्राप्त झालेलं आहे. या शरीराचा समागम आमच्या जीवनात आहे. ही तर स्वतंत्र आता शरीराची वेगळी रचना आहे हे आपण बघितलं. पण या परमाणूंमध्ये त्यांचा बंध कसा काय होतो. त्यांचा परमाणू तर एक प्रदेशी आहे. मग एक प्रदेशी असताना सुद्धा त्यांचा स्कंदरूप पर्याय कोणत्या नियमानुसार होतो का किंवा कशा तऱ्हेने ते बंधाला प्राप्त होतात हा देखील प्रश्न या ठिकाणी आचार्यांनी सोडविले आहे. कारण ज्ञेय तत्व प्रज्ञा पण अधिकार आहे. ज्ञेय तत्वामध्ये पुद्गल द्रव्याचं परिणमन कसं होतं, पुद्गल द्रव्यामध्ये परमाणूपासून स्कंदरूप बनण्याची शक्ती का येऊ शकते, एक परमाणू बहुप्रदेशी कसा बनवू शकतो, या सगळ्यांचं उत्तर आम्हाला या काही 163 पासून 165 गाथांमध्ये मिळणार आहे. आणि यांचं एकत्रीकरण न बघता आपण सुटे सुटे श्लोक बघू, पण सामान्य अर्थ मागून एकत्रितरित्या पाहणार आहे. तर याच्यामध्ये आम्हाला तत्वार्थ सूत्राचा 5वा अध्याय अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे. तत्वार्थ सूत्रामध्ये देखील ह्या गाथांमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी सूत्ररूपाने आम्हाला सांगितलेल्या आहे. स्निग्ध वृक्षत्वात बंध. हा पहिल्यांदा पुद्गलाचा बंध कसा होतो हे सूत्र देताना उमास्वामी आचार्य शब्द ठेवतात स्निग्ध वृक्षत्वात बंध. हा स्निग्ध आणि वृक्ष गुणामुळे बंध होतो. स्निग्ध याचा अर्थ चिकणपणा आणि वृक्ष याचा अर्थ कोरडेपणा. जेव्हा या परमाणूमध्ये चिपकण्याची, जसं तेल आहे, शरीराला जर तेलाचं मर्दन केलं असेल आणि ती व्यक्ती लाल मातीत लोळत असेल तर तिला लाल माती तिच्या शरीराला चिपकते. समयसार मध्ये हे उदाहरण दिलेलं आहे. का चिपकली तर शरीरामुळे चिपकली असं आचार्यांनी म्हटलं नाही.
त्यांनी तेलाचं मर्दन केलेलं आहे म्हणून लाल माती त्याला चिपकलेली आहे, म्हणजे तिथे स्निग्धता आहे. स्निग्धता आहे म्हणून त्या ठिकाणी रज चिपकली आहे. म्हणजे चिपकण्याचं कारण काहीतरी स्निग्धांश तिथे विद्यमान असावा लागतो. आणि स्निग्ध आणि काही परमाणु वृक्ष असे जेव्हा परमाणु एकत्रित येतात त्यावेळेला त्यांचा हा असमान जातीय द्रव्य पर्याय होतो. असमान जातीय म्हणण्यापेक्षा विजातीय रूपाचा असा हा स्कंद पर्याय होतो स्निग्धाचे आणि वृक्षाचे मिळून. कदाचित स्निग्धाचे आले तरीही त्यांचा बंध संभवनीय आहे. म्हणून सूत्र सांगितलं स्निग्ध वृक्षत्वात बंध. दुसरं सूत्र दिलं उपयुक्त यासाठी, न जघन्य गुणाणाम. जघन्य गुण असेल, जघन्य याचा अर्थ एक स्निग्धांश, एक परमाणू मध्ये एक परमाणू आहे आणि त्याच्यामध्ये एकच स्निग्धांश आहे. म्हणजे स्निग्धांश आहे याचा अर्थ स्निग्ध गुणाचे अविभाग प्रतिच्छेद. गुण मोजण्यासाठी आमच्या जवळ जे साधन असणार आहे हे अविभाग प्रतिच्छेद आहे. जसं उदाहरण आम्ही बघू शकतो, शेळीचं दूध आहे, गाईचं दूध आहे, म्हशीचं दूध आहे आणि सिंहिणीचं दूध आहे. तर बकरीच्या दुधामध्ये स्निग्धांश अत्यंत कमी आहे. जर तूप करायचा प्रसंग आला तर त्यामध्ये स्निग्धांश अत्यंत कमी. नंतर गाईच्या दुधामध्ये बकरीच्या दुधापेक्षा जास्त स्निग्धांश आहे, म्हशीच्या दुधात आणखी जास्त आणि सिंहिणीच्या दुधामध्ये आणखी जास्त. म्हणजे हे स्निग्ध म्हणजे स्निग्धांश आता मापन कसं करायचं, तर त्यासाठी मोजमाप करण्याची पद्धती सांगितली, अविभाग प्रतिच्छेद. त्या गुणाचे किती अविभाग प्रतिच्छेद आहेत यावरून त्या गुणाला आपण मोजू शकतो. म्हणजे शेळीच्या दुधामध्ये स्निग्धाचे अत्यल्प अविभाग प्रतिच्छेद आहेत, असं हे गणित आहे. मग आता या दृष्टीने जेव्हा स्कंदरूप पर्याय होते त्याच्यामध्ये एकच स्निग्ध गुणाचा अविभाग प्रतिच्छेद आहे. तर हा एक अविभाग प्रतिच्छेद असताना त्याचा बंध दुसऱ्याशी होऊ शकत नाही. म्हणून सूत्र दिलं, न जघन्य गुणाणाम. तिसरं सूत्र दिलं, गुणसाम्य सदृशाणाम. गुणाचं साम्य असताना ते सदृश परिणाम होतात. म्हणजे स्निग्ध असेल तर स्निग्ध रूप होईल, अशा प्रकारचा त्या ठिकाणी बंध होईल. वृक्ष असेल तर त्याचाही बंध संभवनीय आहे आणि त्याचा स्कंदरूप पर्याय वृक्ष रूपाचा होईल. म्हणून स्निग्ध वृक्षत्वात बंध हा न जघन्य गुणाणाम गुणसाम्ये सदृशाणाम आणि द्व्यधिकादि गुणाणाम तू. आता हा बंध होण्याची विशिष्ट प्रक्रिया आहे आणि त्यानीच बंध होणार आहे. म्हणजे 2 अधिक असणाऱ्या स्निग्ध किंवा वृक्ष गुणामुळे बंध संभवनीय आहे. अशा तऱ्हेने म्हणजे एक परमाणू आहे त्याच्यामध्ये स्निग्ध गुणाचे 3 अविभाग प्रतिच्छेद आहे आणि दुसरा परमाणू आहे त्याच्यामध्ये 5 स्निग्ध गुणाचे अविभाग प्रतिच्छेद आहे. असे हे 2 परमाणू बंधाला प्राप्त होऊ शकतात. अशा तऱ्हेने ही बंधाची व्यवस्था आहे आणि अशा रीतीने परमाणूचा समान जातीय द्रव्य पर्याय आम्हाला प्राप्त होतो. हे कसं होतं हे उद्याच्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. आज आपण इथे थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुनम. सर्वांना